नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण तालुक्यात भुरट्या, चोऱ्या, घरफोड्या, मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या अनेक घटना सध्या घडत आहेत। ऐतिहासिक गाव चिरनेरमध्ये चोरांनी काही दिवसांपूर्वी घरफोडी करत आपली दहशत निर्माण केली होती। त्यामुळे या चोरांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी गावातील धाडसी तरुणांनी चक्क जागते रहोचा नारा लगावून गावागावात गस्त वाढवली आहे। मात्र चोरट्यांना काही आळा बसलेला नाही। गावातील तरुणांनी गस्त घालण्यासाठी गस्ती पथकं तयार केली आहेत। रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत गावातील नाके, गल्ली बोळात तरुणांच्या पथकांनी गस्त घालत खडा पहारा देण्यास सुरुवात केली आणि याच गस्तीचा फायदा झाल्याचं दिसून आलंय। बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी रात्री चिरनेर गावात चोरटे शिरले। मात्र तरुणांचा जागता पहारा असल्याने बेसावत चोर आल्यापावली आपल्या कारमधून धूम ठोकत होते। मात्र डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या तरुणांनी लागलीच आपली वाहनं काढून चोरट्यांचा थरारक पाठलाग सुरू केला। विरुद्ध लेनवर चोरट्यांनी त्यांची MH01 AE 3524 या क्रमांकाची गाडी घातली। आशिष नंदलाल तिवारी या व्यक्तीच्या नावावर ही गाडी असल्याचं प्रथमदर्शन दिसत आहे। मुंबईमधील नंबर प्लेटची ही गाडी असली तरी हे चोरटे परप्रांतीय आणि सराईत असल्याची शक्यता परिसरात बोलली जात आहे। धाडसी तरुणांनी रात्रीच्या अंधारातही हार न मानता चोरट्यांचा दूरपर्यंत पाठलाग केला। मात्र अंधारात चोरट्यांनी हुलकावणी दिली आणि चोर कारमधून पसार झाले। या घटनेत चोरांचा चोरीचा प्रयत्न असफल ठरला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले। या सर्व थरारक घडामोडी घडत असताना गावातील पोलीस चौकीतील पोलीस मात्र शांत झोपी गेल्यानं गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। उरण तालुक्यातील चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनकरित्या वाढ झाली आहे। नुकतेच चिरनेर कळंबुसरे गावात घरफोड्या झाल्या होत्या। CCTVमध्ये चोरटे कैद झाले होते। मात्र पोलीस यंत्रणेला चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयश येत असल्याने गावातील तरुणांनी सूत्र आपल्या हातात घेतल्याचं दिसून येत आहे। त्यात रात्रीच्या सुमारास वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने चोरट्यांना चोरी करण्यास अनुकूल वातावरण निर्माण होत आहे। 10 दिवसांपूर्वी कळंबुसरे गावात तर चिरनेरमध्येही बंद घरांचे कड्या कोंड्या तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेवर मोठा डल्ला मारलाय। तसंच याआधी विंधणे, जासई, चिर्ले, धुतुम, बोकडविरा, नागाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरफोड्या झाल्यात। आता तरी पोलीस या घटनांकडे गांभीर्यानं पाहून चोरांचा शोध लावतील का अथवा पुढे अशा घटना घडू नयेत म्हणून गस्ती पथकं वाढवतील का, याकडे उरणकरांचं लक्ष लागलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। जागते रहो। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।